पुष्प 49. आजचे पुष्प एका साधिकेच्या अनुभवाशी संबंधित आहे, ज्यांचे नाव आहे सौ चेतनाजी साळुंके, ज्या अहमदनगर इथे वास्तव्य करतात आणि माधव आश्रमाशी 22 वर्षांपासून जोडलेल्या आहेत. त्या अग्निहोत्राच्या प्रचारक आणि आचरणकर्त्या आहेत. त्यांचा वनस्पतींच्या विषयीचा अनुभव आज आपण त्यांच्याच शब्दात समजून घेऊयात. 20 वर्षे मी जबलपूरला राहत असताना आम्ही 1000 चौरस फूट जागेत बाग तयार केली होती. त्यात चिकू, सीताफळ, नारळ, आवळा, आंबा इत्यादी फळझाडे लावण्यात आली. त्या ठिकाणी मधोमध भाजी व फुलझाडे पिकविली जात असत. नारळाच्या 2 रोपांची एकत्र लागवड करण्यात आली. एकात मी अग्निहोत्र कृषी पुस्तिकेनुसार अग्निहोत्र भस्म व मिठाचे द्रावण घालायचे आणि दुसऱ्यात मुद्दाम फक्त मीठ घालायचे. या दोन्ही वनस्पतींच्या उंचीमध्ये सुमारे 4 ते 5 फुटांचा फरक होता आणि ज्यामध्ये अग्निहोत्र भस्म टाकले होते त्या पानांची संख्याही अधिक होती. या झाडावरच्या जास्त पानांमुळे फळंही जास्त लागली, पण दुसऱ्यात लावणीला बराच वेळ लागला. दुसरा प्रयोग आम्ही भाजीवर केला. भोपाळला माधव आश्रमात श्री दीपक सचदेजी यांचे जंगल धोरणावर आधारित एक सेशन झाले. त्यात त्यांनी म्हटले आहे की एका कुटुंबासाठी केवळ 13,000 चौरस फूट जमीन पुरेशी आहे. त्यांचं सत्र खूप चांगले होते, ज्ञानवर्धक होते. त्यामुळे प्रभावित होऊन आम्ही आमच्या बागेतही खूप प्रयोग केले. आमच्या बागेतील वनस्पतींचे तेज दिसत होते. कौतुक केल्याशिवाय कोणी राहत नव्हते. तुरईच्या वेलीवर भरपूर तुरई होती. त्यांची लांबी 48 फूट होती. त्यात आम्ही अमृत द्रावण मिसळून त्यात भस्म टाकले होते. आता अहमदनगरमध्येही अग्निहोत्र भस्माचा वापर कुंड्यांमधील रोपांवर केला आहे. पुष्प आधार. आपला अनुभव सांगितल्याबद्दल साधक सौ चेतना साळुंकेजी यांचे खूप खूप आभार. त्यांचा फोन नंबर आहे 7020876098.